गंगेमध्ये आयुष्यभर तुझी पापं धुतली जाणार नाहीत त्या गंगेमध्ये. माझी कसली आली पाप? मी काय बोललो? त्या छटपूजेबद्दल माझ्याबद्दल बोलताय? अहो, छटपूजेबद्दल नाही बोललो मी. छटपूजेच्या नावावरती चालत असलेली जी नौटंकी आहे ना, ज्या पद्धतीने आजपर्यंत मी कधी बघितलं नव्हतं, गेल्या 3-4 वर्षातच बघतोय. प्रत्येकाचा धार्मिक सण असतो, तो धार्मिक सण बघ ठीक आहे, पण हा नुसतं धार्मिक सणापुरतं हे मुंबईमध्ये चालू नाहीये. हे तुम्हाला फक्त येऊन दाखवतायत आमची ताकद किती वाढते ते. गिरगाव चौपाटीवरती करणार, दादर चौपाटीवरती करणार, जुहू चौपाटीवरती करणार, सगळीकडे तुम्हाला फक्त ताकद दाखवतायत की आम्ही किती पसरतोय बघा, आम्ही किती वाढतोय बघा. हे फक्त छटपूजेच्या माध्यमातून दाखवतायत. माझा रोग छटपूजेकडे नव्हता. काही माझ्या नावावरती खपवत. एक गोष्ट नक्की, महाराष्ट्रामध्ये जर साजरा होणार असेल तो महाराष्ट्र दिनच साजरा होईल. उत्तर प्रदेश दिन वगैरे फालतू गोष्टी आम्ही साजऱ्या करणार नाही. हे उत्तर प्रदेश दिन वगैरे साजरे करायचे असतील ते उत्तर प्रदेशमध्ये करावे. तो स्वाभिमान त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये टिकवावा. महाराष्ट्रामध्ये जर कोणीही उत्तर भारतीय असतील, उत्तर प्रदेशचे असतील, बिहारचे असतील किंवा कोणी असतील, त्यांनी देखील महाराष्ट्र दिनच साजरा केला पाहिजे. दुसरा तिसरा दिन साजरा होता कामा नये. यात काय चुकलं मला सांगा? बाकीचे लोक म्हणतात बघा ह्याच्या मागे राजकारण. मी गेलं, मी सांगितलं होतं उत्तर प्रदेश दिन साजरा करायला. मला काय गरज होती? महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याबद्दल मी बोललं तर मी लगेच संकुचित. आणि हे बाकीचे करतात ते हेच लालू प्रसाद यादव. मला सांगा हो साधी गोष्ट, ही रेल्वे आज संपूर्ण देशाची आहे ना. या संपूर्ण देशामध्ये रेल्वे प्रवास करतात ना, सगळीकडे ट्रॅक्स आहेत ना. मग रेल्वेमध्ये फक्त भरती होत असताना बिहारी माणसाचीच भरती करण्याचे आदेश का दिले जातात? हा देश तोडण्याचा प्रकार नाही का? मी मागे जेव्हा शिवसेनेमध्ये असताना बी केलेलं आंदोलन आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 1200 जणांची वेकेन्सी होती. आणि आज मुंबईच्या अनेक स्टेशनावरती अनेक बिहारमधले लोक आले, तिथे बसले होते. वर्तमानपत्रांमध्येच फोटो छापून आले होते त्याचे. आणि ज्या वेळेला आमचे सर्व लोक तिकडे चौकशीसाठी म्हणून गेले, त्यावेळेला तो माणूस त्या माणसाला सांगितलं की बाबा तुम्ही भूमिपुत्रांना, इकडच्या मराठी मुलांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यावरती कोणतरी होता तिकडचा, वर्मा शर्मा कोणतरी, कोण होता मला आठवत नाही. त्यांनी आपल्या शिष्टमंडळाला सांगितलं, बोले ये क्या मराठी लगाया आप लोगों ने, तुम्हारे मराठी त्याच्यानंतर आईवरनं शिवी दिल्यावरती आपल्या एका माणसाने तिकडची होती कोंडी घेतली, ती घातली डोक्यात त्याच्या. आणि मग पुढे सगळं झालं ते सगळं सुरू झालं. सगळ्या चौकशी अंती कळलं की हे जे सगळे फॉर्म भरले गेले, म्हणजे जाहिराती दिल्या गेल्या की इकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये वेकन्सीज आहेत, त्या सगळ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये पण नाही, बिहारमध्ये फक्त दिल्या गेल्या वर्तमानपत्रांना जाहिराती. हा देश तोडण्याचा प्रकार नाही. प्रत्येक वेळेला आम्ही कुठची एखादी गोष्ट बोलल्यानंतर सगळेजण सल्ले द्यायला मराठी माणसाला. मराठी माणसांनी देखील, आपण देखील हा स्वाभिमान कसा टिकवता आला पाहिजे, कसा वाढवला पाहिजे. अनेक लोकांकडनं ही गोष्ट आपण उदाहरण घेतली पाहिजे. बघा शिशिर शिंदे बोलले, ते फक्त कोल्हापूरला जन्माला आलेला फक्त तो शिवाजीराव गायकवाड एवढंच बोलले. पण शिवाजीराव गायकवाड हा बडोद्यामध्ये होता, तो तिकडनं तामिळनाडूमध्ये गेला, त्याचा रजनीकांत झाला. उद्या जर समजा रजनीकांतने जर समजा तामिळनाडूमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला, चित्रपट चालतील का त्याचे? चित्रपटात घेईल का कोणी? पण रजनीकांत हा स्वतःला तमिळ आहे, मी तामिळनाडूचा आहे, मी स्वतः तमिळ आहे असं स्वतः मानतो, स्वतः समजतो. हीच अपेक्षा इकडे राहणाऱ्या लोकांची याबद्दल आहे माझी. मध्ये बिहारचे असतील, उत्तर प्रदेशचे असतील किंवा कोणी असतील, तुम्हाला मुळात आठवण कशाला येते तिथली? तुम्ही जर इथे राहणार असाल तर इथले म्हणून राहा, इथे राहायचं, इथे कमवायचं, आणि आठवण पुन्हा आपल्या गावची जर येणार असेल, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? यात काय चुकलं मला सांगा ना, काय चुकीचं आहे? उद्या ते समाजवादी पार्टीचे काय आहे, ती सभा आहे तिकडे, कोण सभेमध्ये, कोण देश बचाव रॅलीमध्ये हे वाचवणं.
बरं, या देश बचाव रॅलीमध्ये कोण? फारुख अब्दुल्ला. देश वाचवायचा आहे ना, एकसंघ ठेवायचा आहे ना, मग पहिल्यांदा काश्मीर बद्दल 370 कलम पहिल्यांदा रद्द करा म्हणा आणि मग देशाचा आमच्या या विचार करायला सुरुवात करा. आमच्या देशामधनं तिथे काश्मीरमध्ये जाणारे टुरिस्ट, इथून तुम्ही 1 इंच जमीन तिकडे घेऊ शकत नाही. त्या काश्मीरामध्ये 1 इंच जमीन घेऊ